नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के व्ही रोमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर जी आहे आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. सहकारी संस्थेच्या संघटन या प्रकरणातील सहकारी संस्थेचा सभासद या घटकाचा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे की ज्यामध्ये सभासद अर्थ व्याख्या प्रकार अधिकार आणि जबाबदाऱ्या सोबतच सभासदत्व रद्द होण्याची कारणं या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थापन समिती की ज्यालाच कार्यकारी समिती किंवा तिलाच संचालक मंडळ म्हणून ओळखलं जातं, तर या व्यवस्थापन समिती संदर्भात आपण या ठिकाणी सखोल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्यवस्थापन समितीचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर व्यवस्थापन समितीची जी निर्मिती आहे ती सभासदांकडून केली जाते. एक लक्षात घ्या, सहकारी संस्थेमध्ये अनेक प्रकारचे सभासद असतात आणि अनेक ठिकाणाहून त्या ठिकाणी ते सहकारी संस्थेमध्ये सहभागी झालेले असतात. मात्र सहकारी संस्थेचे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक मानले जातात. मग सहकारी संस्थेचे जर मालक मानले जात असेल सभासदांना, तर हे सभासद असंख्य असतात आणि हे अनेक ठिकाणी विखुरलेले असतात. त्यामुळे या सर्व सभासदांना सहकारी संस्थेचं व्यवस्थापन किंवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होणं शक्य नसतं आणि त्यामुळे हे सभासद आपल्या प्रतिनिधींची नेमणूक करतात की या प्रतिनिधींच्या माध्यमातून सहकारी संस्थेचं जे दैनंदिन व्यवस्थापन आहे ते बघण्याकरिता या व्यवस्थापन समितीची नेमणूक केली जाते की जिलाच संचालक मंडळ म्हणून ओळखलं जातं. संचालक मंडळाच्या माध्यमातून सहकारी संस्थेची जी दैनंदिन कामं आहेत, दैनंदिन कामकाज आहे ते या व्यवस्थापन समितीकडनं बघितलं जातं. आणि मग या व्यवस्थापन समितीचा जर आपण अर्थ घेतला लक्षात, तर या पद्धतीने आपण लक्षात घेतलं की सहकारी संस्थेच्या सभासदांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तींना, नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना व्यवस्थापन समिती, कार्यकारी समिती किंवा संचालक मंडळ म्हणून ओळखलं जातं. हा पण या व्यवस्थापन समितीचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. सोबतच जर आपण लक्षात घेतलं की साधारणतः जी सहकारी संस्थेची सभा आहे की सहकारी संस्थेची जी अधिमंडळाची सभा आहे की सहकारी संस्थेमध्ये अधिमंडळाची वार्षिक सभा ही सर्वोच्च अधिकार असणारी सभा आहे. सहकारी संस्थेची अधिमंडळाची असणारी जी सभा आहे की जी सर्वोच्च अधिकार असलेली सभा आहे की ज्या सभेअंतर्गत व्यवस्थापन समितीस दैनंदिन व्यवहार करण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होतात. म्हणजे अधिमंडळाची सभा ही सहकारी संस्थेतील सर्वोच्च सभा मानली जाते की ज्या सभेच्या अंतर्गत या व्यवस्थापन समितीला अनेक प्रकारचे अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होत असतात की ज्या माध्यमातून दैनंदिन कामकाजामध्ये सोयीस्करपणा यावा, एक त्या ठिकाणी पारदर्शकता असावी, या हेतूने या व्यवस्थापन समितीकडनं काम बघितलं जातं की जे सभासदांचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात. आता आपण सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात की त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही सभासदांची असते. परंतु सर्व सभासद दैनंदिन व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत, कारण सभासदांची संख्या जास्त असते. सभासदांमधील बदल, सभासदांचे दूरवर राहणं किंवा दूरवर वास्तव्य असणं इत्यादी कारणांमुळे सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था त्या ठिकाणी करावं लागते आणि म्हणून सभासद आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्यांनाच व्यवस्थापन समिती किंवा संचालक म्हणून ओळखलं जातं. आणि या संचालकांच्या समूहाला संचालक मंडळ म्हणून ओळखलं जातं किंवा त्यालाच व्यवस्थापन समिती म्हणून देखील किंवा कार्यकारी समिती म्हणून देखील लक्षात घेतलेलं आहे. ज्या समितीकडे सहकारी संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपवण्यात आले आहे त्या समितीला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे ज्या व्यवस्थापन समितीकडे सहकारी संस्थेचं व्यवस्थापन सोपवलेलं आहे, व्यवस्थापनाचं काम सोपवलेलं आहे, अशा समितीला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ किंवा कार्यकारी समिती म्हणून ओळखलं जातं. मग महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि नियम 1961 आणि उपविधी यामधील तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात. म्हणजे सर्वसाधारण सभेकडून किंवा अधिमंडळाची जी सभा आहे त्या अधिमंडळाच्या सभेकडनं जे अधिकार आहेत या व्यवस्थापन समितीला प्राप्त होतात. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे व्यवस्थापन समितीकडे सोपवले जाते. मग सहकारी समितीकडून त्या ठिकाणी
किंवा सहकारी संस्थेचं जे व्यवस्थापन आहे हे या व्यवस्थापन समितीकडे सोपवलं होतं. व्यवस्थापन समिती सर्वसाधारण सभेकडून मिळालेल्या अधिकारांचा वापर व्यवस्थापन समितीच्या सभांमध्ये करू शकते. म्हणजे मिळालेल्या अधिकारांचा योग्य पद्धतीने वापर या व्यवस्थापन समितीकडनं केला जातो आणि संस्थेच्या दैनंदिन कामकाजाबाबतचे जे काही निर्णय असतील ते निर्णय व्यवस्थापन समिती त्या ठिकाणी घेते आणि कार्यकारी समितीचा कार्यकाल साधारणतः 5 वर्षांसाठीच असतो. व्यवस्थापन समितीची नियुक्ती ही सभासदांकडनं केली जाते, मात्र ही 5 वर्षांकरिताचा कार्यकालाकरिता या व्यवस्थापन समितीला नियुक्त करण्याचं काम सभासदांकडनं केलं जातं. म्हणजे आपण जर थोडक्यात लक्षात घेतलं की व्यवस्थापन समितीचा कार्यकाल हा किती वर्षांचा असतो? 5 वर्षांकरिता. फक्त 5 वर्षांकरिताच या व्यवस्थापन समितीची किंवा संचालकांची नियुक्ती या सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाज बघण्याकरिता केली जाते. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आणि व्यवस्थापन समिती काय आहे? सहकारी संस्थेच्या सभासदांची काय आहे? प्रतिनिधी म्हणून या व्यवस्थापन समितीला ओळखलं जातं. का तर सभासद दैनंदिन कामकाजामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही किंवा त्यांच्याकडे तितका असा वेळ नसतो, संख्येने जास्त असतात आणि अनेक मालक जर त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करतील तर निश्चितपणे त्यामध्ये अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते आणि म्हणून सर्व सभासदांकडून निवडून दिलेल्या प्रतिनिधींना व्यवस्थापन समिती म्हणून ओळखलं जातं की या व्यवस्थापनातील सर्व अधिकार या व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेकडनं प्रदान केलेली असतात. तर अशा या व्यवस्थापन समितीचा अर्थ आपण लक्षात घेतला. व्यवस्थापन समितीची जी काही रचना आहे ती आपण पुढील प्रमाणे अभ्यासणार आहोत. ठीक आहे. व्यवस्थापन समितीची रचना या घटकांतर्गत आपण व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही त्या ठिकाणी उपविधीमध्ये दिलेली असते आणि ही व्यवस्थापन समितीतील जी सदस्य संख्या आहे ही विषम अंकामध्ये नमूद केली असते, कारण मतांची जी समानता आहे ती टाळण्याकरिता या प्रकारची संख्या ही काय असते? विषम असते. आपण लक्षात घ्यायचे. व्यवस्थापन समितीमधील जे सदस्य संख्या आहे ही जास्तीत जास्त 21 पर्यंत असावी या प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे 21 ही संख्या देखील काय आहे? विषम आहे, की ज्यामुळे मतांमधील समानता टाळता यावी हा पाठीमागचा हेतू असतो. आणि यामध्ये 21 सदस्य संख्या जी आहे ही व्यवस्थापन समितीमधील सदस्य संख्या आहे, की साधारणतः सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये किमान सदस्य संख्या किती असावी? 21 पर्यंत असावी या प्रकारची तरतूद आहे. आणि यामध्ये 2 महिला सदस्य असल्या पाहिजेत. निबंधकास समिती सदस्याची संख्या ठरवण्याचा अधिकार असतो. मग आपण जर बघितलं की निबंधक हे सहकारी संस्थेच्या सर्वोच्च पदे असतात, की ज्यांना या प्रकारच्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची किंवा व्यवस्थापन समितीच्या सदस्य संख्या ठरवण्याचे अधिकार असतात, की ज्यामध्ये 2 महिला सदस्य सभासद म्हणून काम किंवा सदस्य म्हणून काम करतात. आणि निबंधकास या सर्व प्रकारच्या सदस्य संख्या ठरवण्याचे अधिकार प्राप्त झाले असतात. आणि या निबंधक आणि हे निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून आणि त्याची प्रसिद्धी सरकारी राजपत्रात करून सदस्य संख्या या ठिकाणी ठरवू शकतात. म्हणजे आता आपण सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची जर रचना जर बघितली तर सहकारी संस्थेच्या सदस्य संख्येवरती किमान मर्यादा ही 21 इतकी घालून दिलेली आहे. साधारणतः निबंधक या सहकारी संस्थेतील व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या त्या ठिकाणी निश्चित करतात आणि यामध्ये किमान 2 महिला या ठिकाणी सदस्य म्हणून असल्या पाहिजेत या प्रकारची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि विशेषतः व्यवस्थापन समितीतील जी सदस्य संख्या आहे ही सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये दिलेली असते आणि ही सदस्य संख्या विषम अंकामध्ये असते. का तर निश्चितपणे मतांची समानता टाळण्याकरिता या प्रकारची संख्या विषम असते. ही या पाठीमागचं आपण कारण लक्षात घेऊ शकता. तर या पद्धतीने सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची रचना आपण यामध्ये थोडक्यात अभ्यासलेली आहे. पुढील मुद्दा जर आपण अभ्यासतो आहोत की व्यवस्थापन समितीची कार्य. व्यवस्थापन समितीची कार्य जर आपण लक्षात घेतो तर त्यामध्ये पहिलं कार्य आपण लक्षात घेतो आहोत धोरणांची अंमलबजावणी. यामध्ये अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबींसंदर्भामध्ये धोरणं ठरवली जातात. त्या धोरणाची अंमलबजावणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्याचं काम व्यवस्थापन समिती त्या ठिकाणी करते. म्हणजे आपण जर बघितलं की धोरणांची अंमलबजावणी करण्याकरिता या व्यवस्थापन समितीची नियुक्ती सभासदांनी केलेली असते मालक या नात्याने. म्हणजे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात, मात्र हे सर्व मालक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. मग त्याकरिता सहकारी संस्थेच्या सभासदांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी की ज्यांना व्यवस्थापन समिती किंवा त्यांना संचालक मंडळ किंवा त्यांना संचालक म्हणून ओळखलं जातं, तर या संचालक मंडळाच्या माध्यमातून अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबतीमध्ये धोरणं ठरवली जातात आणि त्या धोरणांची
कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचं काम व्यवस्थापन समिती करते. मग व्यवस्थापन समिती देखील सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सहभाग नोंदवते. दैनंदिन कामकाज या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीकडनं केलं जातं, मात्र हे काम सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडनं पार पाडलं जातं, हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणून पहिलं व्यवस्थापन समितीचं कार्य आपण जर लक्षात घेतलं तर त्यामध्ये धोरणांची अंमलबजावणी करण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं, हे आपण लक्षात घ्यायचं. दुसरं कार्य जर आपण अभ्यासलं की सभासदत्वास मान्यता देण्याचं काम सहकारी संस्थेला त्या ठिकाणी करावं लागतं, सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला करावं लागतं. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेमध्ये सभासदत्वासाठी अर्ज करतात. म्हणजे सहकारी संस्थेतील आणि सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ज्या काही व्यक्ती आहेत की ज्या सहकारी संस्थेच्या सभासद होऊ इच्छितात अशा व्यक्ती सभासदत्वासाठी अर्ज करतात. आणि संस्थेचा जो सचिव आलेला असेल किंवा संस्थेचा जो सचिव आलेले अर्ज असतील ते सर्व व्यवस्थापन समितीसमोर मान्यतेसाठी ठेवतो. सभासदत्वासाठीचा अर्ज योग्य रीतीने भरलेला असेल, आवश्यक प्रवेश शुल्क आणि किमान भाग भांडवलाची रक्कम भरलेली असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये अशा अर्जावर विचार होऊन ठराव मंजूर केला जातो आणि सभासदत्वाचा जो निर्णय आहे तो सभासदत्वासाठीचा अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत सहकारी संस्थेकडनं घेतला जातो आणि सभासदत्वाविषयीचा निर्णय घेतल्यापासून 15 दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीस त्या संदर्भातील निर्णय की जो कळविला जातो. हे काम या व्यवस्थापन समितीचं असतं. म्हणजे आपण जर विचारात घेतलं, दुसरं कार्य जर बघितलं आपण, सभासदत्वास मान्यता देण्याचं काम या व्यवस्थापन समितीकडनं केलं जातं. व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनातील सर्व अधिकार आणि नियमांचा वापर त्या ठिकाणी अधिकारांचा वापर करते की ज्या माध्यमातून सहकारी संस्थेचे जे काही सचिव आहेत ते आलेले सर्व अर्ज व्यवस्थापन समितीसमोर त्या ठिकाणी ठेवतात आणि सभासदत्वासाठीचे जे अर्ज आहेत ते योग्य रीतीने भरलेले असतील, आवश्यक प्रवेश शुल्क किंवा किमान भाग भांडवलाची रक्कम त्या सभासदाने किंवा त्या व्यक्तीने संस्थेमध्ये भरलेली असेल तर अशा सर्व अर्जांचा विचार या ठरावामध्ये त्या ठिकाणी केला जातो. त्या संदर्भातला ठराव मंजूर केला जातो सहकारी संस्थेच्या अधिमंडळाच्या सभेमध्ये. आणि सभासदत्वाचा निर्णय सभासदत्वासाठी अर्ज मिळाल्यापासून किमान 3 महिन्यांच्या आत त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. 3 महिन्याच्या आत सभासदांना किंवा जी व्यक्ती सभासद म्हणून काम करू इच्छिते त्या व्यक्तीला कळवलं पाहिजे आणि सभासदत्वाविषयीचा निर्णय घेतल्यापासून किमान 15 दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीला हा जो निर्णय आहे तो तर कळवलाच पाहिजे. या प्रकारचं काम या व्यवस्थापन समितीला करावं लागतं. की आपण काय विचारात घेतलं, सभासदत्वास मान्यता देण्याचं काम या व्यवस्थापन समितीकडनं केलं जातं. तिसरं कार्य जर आपण अभ्यासलं की कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. साधारणतः सहकारी संस्थेचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गाची संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती सुरू करते. यामध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देणं असेल, अर्ज मागविणं असेल, अर्जांची छाननी करणे, मुलाखत पत्रे पाठविणे, मुलाखती घेणे, सेवकांची निवड करणे, वेतन ठरविणे आणि नियुक्तीपत्र पाठविणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरविणे इत्यादी कार्यांचा समावेश यामध्ये केला जातो. म्हणजे तिसरं कार्य जर आपण व्यवस्थापन समितीचं जर बघितलं तर त्यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं काम या व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यामध्ये आवश्यक असलेल्या सेवक वर्गाची संख्या निश्चित करावी लागते. किती कामकाज म्हणजे सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्थेच्या व्यापकतेनुसार किती सेवक वर्गाची किंवा किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे ही संख्या निर्धारित करून त्यानुसार कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समितीकडनं पूर्ण केली जाते. की यामध्ये वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देणं असेल, अर्जदारांकडून अर्ज मागविणं असेल, आलेल्या अर्जांची छाननी करणं असेल, आलेल्या अर्जानुसार मुलाखतपत्र तयार करून ते संबंधित कर्मचाऱ्यांना किंवा संबंधित व्यक्तींना पाठविणं असेल, त्या सर्व अर्जदारांच्या मुलाखती घेणं असेल, सेवकांची निवड करणं की त्या अर्जदारांच्या माध्यमातून मुलाखतीला आलेल्या व्यक्तींमधनं अर्जदारांमधनं सेवकांची निवड करणं असेल, त्यांचं वेतन निश्चितीकरण असेल आणि नियुक्तीपत्र त्यांना पाठविणं असेल. या सर्व ज्या काय प्रक्रिया आहेत या सर्व व्यवस्थापन समितीला पूर्ण करावं लागतात की कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतीतल्या. तर हे झालं तिसरं काम व्यवस्थापन समितीला करावं लागणारं. चौथं कार्य असेल भाग भांडवलामध्ये वाढ करणं.
कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेत आवश्यकता भासल्यास अधिमंडळाच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये भागभांडवल वाढीबाबतचा ठराव मंजूर करून निबंधकाकडे तो मंजुरीसाठी पाठवला जातो. यावर निबंधक भागभांडवल वाढवण्याबाबत निर्णय घेतात आणि निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती भागभांडवल वाढवण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करत असतात. म्हणजे आपण जर बघितलं की सहकारी संस्थेला वाटत असेल की आपल्याला सहकारी किंवा आपल्याला भागभांडवलामध्ये वाढ करायची असेल, तर त्या संदर्भातील सहकारी संस्थेमध्ये अधिमंडळाच्या वार्षिक सभेमध्ये किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये भागभांडवल वाढीबाबतचा जो ठराव आहे तो व्यवस्थापन समितीला मंजूर करून घ्यावा लागतो आणि तो ठराव निबंधकाकडे पाठवावा लागतो मंजुरीसाठी. आणि यावर निबंधक भागभांडवल वाढ करण्याबाबतचा निर्णय त्या ठिकाणी घेतात आणि निबंधकांच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती भागभांडवल वाढविण्यासंदर्भातील ज्या काही पुढील कार्यवाही असतील त्या कार्यवाहीला सामोरे जातात आणि निश्चिततः भागभांडवलामध्ये वाढ करण्यासाठीचे प्रयत्न या व्यवस्थापन समितीकडून केले जातात. म्हणजे आपण चौथं कार्य जर बघितलं की व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेच्या भागभांडवल वाढी संदर्भातील जर काही निर्णय घ्यायचा असेल तर तो निबंधकाच्या मार्गदर्शनाखाली या प्रकारचा निर्णय त्यांना घ्यावा लागतो. पाचवं पुढील जर आपण कार्य अभ्यासलं की ज्यामध्ये निधीमध्ये वाढ करणे. सहकारी संस्थेला जर आपल्या निधीमध्ये वाढ करायची असेल तर सहकारी संस्थेत अर्थक्षम करण्यासाठी किंवा सहकारी संस्थेस आर्थिक सक्षम करण्याकरिता आर्थिक बाबतीमध्ये त्यांना सक्षम बनविण्याकरिता संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याची देखील त्या ठिकाणी काम या व्यवस्थापन समितीकडनं केलं जातं. त्यासाठी मग ठेवी स्वीकारणं असेल, कर्जे घेणं असेल, देणगी स्वीकारणं असेल इत्यादी मार्गांचा अवलंब केला जातो. म्हणजे आपण जर बघितलं की सहकारी संस्थेला आर्थिक बाबतीमध्ये जर सुदृढ करायचं असेल तर निश्चितपणे निधीची आवश्यकता असते आणि ह्या निधीची आवश्यकता ठेवी स्वीकारण्याच्या माध्यमातून कर्ज घेऊन या प्रकारचा निधी कसा उपलब्ध होईल किंवा देणगी स्वीकारून कशाप्रकारे जास्तीत जास्त देणगी मिळवून आपल्याला सहकारी संस्थेचा विकास घडवून आणता येईल या हेतूने या व्यवस्थापन समितीची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असते. आणि म्हणूनसाठी निधीमध्ये वाढ करण्यासाठी देखील या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीकडनं वेळोवेळी प्रयत्न केले जात असतात. पुढील आपण कार्य जर अभ्यासलं की सेवकांच्या तक्रारींचे निवारण करणं. ज्या सेवकांच्या तक्रारी असतील, साधारणतः सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी व मागण्या असतील, सेवकांच्या तक्रारी मागण्या सूचनांकडे योग्य ते लक्ष दिलं गेलं पाहिजे. या हेतूने व्यवस्थापन समिती नेहमी कार्यरत असली पाहिजे असते. आणि जर या सूचनांकडे योग्य जर लक्ष दिलं गेलं नाही, सेवकांमधील जर असंतोष किंवा अस्वस्थता निर्माण जर होत असेल तर याचा सहकारी संस्थेच्या कामकाजावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणजे सेवकांच्या तक्रारी की ज्या सेवकांची नियुक्ती सहकारी संस्थेने केलेली आहे अशा सेवकांना योग्य प्रकारे न्याय देण्याचं काम या व्यवस्थापन समितीचं असतं. आणि या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीकडनं जर या प्रकारचं काम योग्य प्रकारे जर होत नसेल तर सेवकांमध्ये असंतोष निर्माण होतो, अस्वस्थता त्या ठिकाणी निर्माण होते, नाराजी त्या ठिकाणी तयार होते व्यवस्थापन समिती विरोधामध्ये किंवा सहकारी संस्थेच्या विरोधामध्ये. तर या सहकारी संस्थेच्या कामकाजावरती याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. आणि सहकारी संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी व तक्रार करत असतात आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या कार्यालयीन वेळ, कार्यालयातील सुविधा, आरोग्यविषयक सोयींचा अभाव तसेच पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा इत्यादी बाबतच्या ज्या मागण्या असतात अशा वेळी व्यवस्थापन समिती प्राप्त झालेल्या तक्रारींवर विचार करून त्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या विषयी असलेल्या सर्व समस्यांचं निवारण करण्याचं काम या व्यवस्थापन समितीला करावं लागतं. तक्रारी की ज्या कशाप्रकारे सोडवल्या जातील, कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे योग्य प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील याकडे या व्यवस्थापन समितीला लक्ष द्यावं लागतं की जेणेकरून सहकारी संस्थेच्या कामकाजावरती त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ नये याच प्रकारची भूमिका या व्यवस्थापन समितीची असते. पुढील जर आपण कार्य बघितलं तर सभासदांच्या तक्रारींचे निवारण आपण म्हणूयात. सभासदांच्या तक्रारीचे निवारण करण्याचं काम या व्यवस्थापन समितीकडनं केलं जातं. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात आणि कर्मचारी वर्गाकडून त्यांना योग्य तो सन्मान मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु त्याबाबतचा त्यांचा अनुभव चांगला नसेल तर संस्थेच्या कामकाजाविषयी ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करत असतात. आणि यामध्ये भाग हस्तांतरणास विलंब, कर्ज मंजुरीस विलंब, कमी लाभांश, अनावश्यक वजावटी इत्यादी व्यवस्थापन समितीने या तक्रारींची विनाविलंब व गांभीर्याने चौकशी करून शक्य असल्यास आवश्यक त्या उपाययोजना करून तक्रारींचे निवारण करणे हे देखील आवश्यक असते. म्हणजे जर आपण बघितलं की सहकारी संस्थेचे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात, मात्र या सहकारी संस्थेच्या सभासदांची जर काही तक्रारी असतील, जसं की त्यामध्ये भाग हस्तांतरणाला जर त्यांना विलंब होत असेल
म्हणजे एखाद्या सभासदाला भाग हस्तांतरण करायचे, मात्र त्या प्रक्रियेमध्ये जर त्यांना विलंब किंवा विलंब जर त्या ठिकाणी लागत असेल होत असेल किंवा कर्ज मंजुरी जर त्यांना करायची असेल त्यासाठी देखील विलंब होत असेल, सभासदांना जर लाभांश कमी प्रमाणामध्ये जर मिळत असेल किंवा अनावश्यक वजावटी जर या सभासदांकडनं केल्या गेल्या असतील किंवा सभासदांच्या खात्यामधनं जर केल्या गेल्या असतील तर निश्चितपणे याविषयीची तक्रार या सभासदांकडनं केली जाते आणि या प्रकारच्या तक्रारींचं निवारण करण्याचं काम या व्यवस्थापन समितीला करावं लागतं. पुढील कार्य जर आपण अभ्यासलं की ज्यामध्ये सभासदांचे हित संरक्षण करण्याचं काम या व्यवस्थापन समितीला करावं लागतं. साधारणतः सहकारी संस्थेतील सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात, त्यांची बचत सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेली असते, त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा, उत्पादित वस्तूंना योग्य किंमत, योग्य लाभांश, संस्थेतील निधीची सुरक्षित गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा असते आणि सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहणं हे व्यवस्थापन समितीचं देखील कर्तव्य मानलं गेलेलं आहे. मग यानुसार आपलं लक्षात येतं की सभासदांचं हित जोपासलं जावं याकरिता व्यवस्थापन समितीने योग्य त्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत या प्रकारची भूमिका या व्यवस्थापन समितीला मांडावी लागते, घ्यावी लागते. मग या सभासदांचे हित संरक्षण की साधारणतः सभासदांना सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा प्रदान करता याव्यात, उत्पादित वस्तूंना योग्य किंमत त्या ठिकाणी त्यांना देता यावी, योग्य प्रकारचा लाभांश त्या ठिकाणी दिला जावा आणि संस्थेतील निधीची जी काही सुरक्षित गुंतवणूक त्यांची जी आहे ती अधिक सुरक्षित व्हावी या प्रकारची जी भूमिका सभासदांची असते त्या सर्व अपेक्षांची पूर्तता व्यवस्थापन समितीकडनं करता यावी याकरिता व्यवस्थापन समितीकडनं सभासदांचे हितसंरक्षण कशाप्रकारे होऊ शकेल याकरिता प्रयत्न केले जातात. हे देखील कार्य आपण या व्यवस्थापन समितीचं लक्षात घेतोय. त्यानंतर पुढील कार्य जर आपण अभ्यासलं की निवडणुकांचे आयोजन की संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळवण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. आणि सर्वात शेवटचं जर आपण व्यवस्थापन समितीचं कार्य अभ्यासलं तर त्यामध्ये सर्वसाधारण सभांचे आयोजन करणं. साधारणतः व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाची विशेष सभा बोलावल्या पाहिजेत की ज्यामुळे आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलावली पाहिजे. सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना व कार्यक्रमपत्रिका पाठविणे, सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल, हिशेब तपासणीचा अहवाल पाठविणे इत्यादी कार्ये व्यवस्थापन समितीलाच त्या ठिकाणी करावे लागतात हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं आणि त्या सभांशी संबंधित सर्व प्रत्येक घटकाला त्या संदर्भातील माहिती कळविणं या प्रकारची सूचना देणं ही जबाबदारी या व्यवस्थापन समितीची असते. आणि त्यामुळे सहकारी संस्थेच्या अधिमंडळाची जी सूचना आहे, सभेची सूचना आहे, त्या संदर्भातील कार्यक्रमपत्रिका, सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल, हिशेब तपासणीचा अहवाल इत्यादी पाठवण्याची सुविधा सोय या व्यवस्थापन समितीने केली पाहिजे. तर अशा सर्व प्रकारचे कार्य व्यवस्थापन समितीला करावे लागतात हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. निश्चितपणे व्यवस्थापन समितीला करावे लागणारे कार्य की ज्यामध्ये धोरणांची अंमलबजावणी करणं असेल, सभासदत्वास मान्यता देणं असेल, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं असेल, भागभांडवलामध्ये वाढ करणं असेल की ज्यासाठीची निबंधकाची मंजुरी मिळवणं असेल, निबंधकामध्ये किंवा सहकारी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करणं असेल, सेवकांच्या तक्रारींचं निवारण करणं असेल, सभासदांच्या तक्रारी की ज्या सोडवण्यासाठी व्यवस्थापन समितीने केलेले प्रयत्न की ज्या माध्यमातून सभासदांचे हितसंरक्षण जोपासण्याची ही कामं या व्यवस्थापन समितीला करावं लागतात. साधारणतः निवडणुकांचं आयोजन आणि सर्वसाधारण सभांचे आयोजन या अनेक मार्गांनी व्यवस्थापन समिती कार्यरत असते. निश्चितपणे या व्यवस्थापन समितीचे कार्य आपल्याला व्यवस्थितपणे समजले असतील अशी अपेक्षा आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापन समितीचे जे काही अधिकार आहेत ते अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.